नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026 या ठिकाणी लवकरच जाहिरात येणार आहे. त्या संदर्भात 100% पदे भरण्यासाठी मान्यता गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दलचा GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली आणि सहाय्यक आयुक्त हे सर्वोच्च पद या ठिकाणी सरळ सेवेनं या ठिकाणी भरलं जाणार आहे, थेट सरळ सेवेनं. त्याकरता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या. बघा, यशस्वी विद्यार्थ्यांना एक चांगला मेंटॉर हवा असतो, जेणेकरून तो त्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचवेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता ही बॅच तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. आपण बघूया, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ शिक्षक आणि शिक्षकेतर. बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर म्हणजे शिक्षक पदाच्या जागा सोडून ज्या बाकी जागा येतात त्याला आपण शिक्षकेतर जागा म्हणतोय आणि त्या जागा भरण्याकरता मान्यता गव्हर्नमेंटने या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ह्याची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही जाहिरात लवकरात लवकर येईल. त्याकरता आपण या ठिकाणी हुशार असलं पाहिजेत, जागा असलं पाहिजे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सेपरेट बनवतोय, मग तुमच्या लक्षात येईल की किती जागा येतील. बघा, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. जो हा सुधारित आकृतीबंध आहे त्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं यामध्ये GR मध्ये पाहायला मिळते. आणि शिक्षक संवर्गातील 729 जागा, किती? 729 जागा शिक्षक संवर्ग. बघा, शिक्षकेतर संवर्गातील 1142, शिक्षकेतर संवर्ग 1142 जागा, 1142 जागा. याकरता एकूण 1873 नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायचे 49 पदे. या ठिकाणी बाह्य यंत्रणेकडून घ्यावायचे 49 पदे या ठिकाणी या सेवांना मान्यता प्राप्त आहे. या व्यतिरिक्त बघा, अकोला, अहिल्यानगर, बारामती, जिल्हा पुणे आणि परळी, बीड नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि मौजे मोर्शी, अमरावती येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मग जसं या ठिकाणी नवीन या ठिकाणी मान्यता देत आहेत, नवीन विद्यापीठ असेल, विद्यालय असेल, बघा, स्थापन करण्यासाठी मान्यता देतात, त्या पटीत देखील जागा या ठिकाणी वाढत असतात आणि हीच सुवर्ण संधी आपल्याला एक सरकारी नोकरी मिळवून देणारी ठरू शकते. म्हणूनच ही महत्वाचा GR या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता हे जे सुधारित आकृतीबंध आहे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर संवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता दिलेली आहे. मान्यता भेटलेली आहे 100% पदे भरण्यासाठी. सदर बाबी विचारात घेऊन विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणूनच ही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, आता सगळ्यात महत्वाचा हा जो शासन निर्णय आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग सध्या विद्यापीठामध्ये कार्यरत असलेली जी काही पशुवैद्यकीय, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, प्रक्षेत्र, कृषी विज्ञान केंद्र यामधील शासन निर्णय 1/12/2022 चा जो काही शासन निर्णय होता त्या आकृतीबंधानुसार आणि तदनंतर मंजूर करण्यात आलेले जे काही पशुवैद्यकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयातील पदांपैकी सरळ सेवेतील रिक्त पदे ही 100% भरण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेला GR हा 16 मार्च 2026 ला आलेला आहे. बघा, 16 मार्च, आज 17 आणि आज 18 तारीख आहे. बघा, 2 दिवस झाला हा GR आलेला आहे. हा आपल्या समोर या ठिकाणी मी मांडताना मला मनस्वी आनंद होतोय. का तर यामधून खूप मोठी ही नोकर भरतीची जाहिरात आपल्याला चान्सेस या ठिकाणी मिळणार आहेत. आणि यामध्ये सदर पदे भरण्यासाठी बघा काय पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ परिनियम 2002 मधील शिक्षक संवर्गातील पदांची निवड ही समिती शैक्षणिक बाबींचे अनुपालन करण्यात यावे, हा एक महत्वाचा बाब आहे. त्यानंतर राज्यपाल महोदय यांनी 12/3/2025 पत्रान्वये दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करावे असं सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. बघा, आता सदर शासन निर्णय अप्पर मुख्य सचिव, सेवा सामान्य प्रशासन विभाग सचिव यांना सगळ्यांना तो देण्यात आलेला आहे. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं ही बाब खूप महत्वाची आपल्याला आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही 100% पदभरती सरळ सेवेनं होईल आणि ही पदभरती आपल्यासाठी एक नवीन पद या ठिकाणी घेऊन येणार आहे.
त्यामुळे ही जी सरळ सेवेतील 100% रिक्त भरण्याची मान्यता दिली ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. हे आता लवकरच ह्याचा आकृतीबंध फायनल होऊन नवीन जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तयारीला लागा, कारण सगळी पदं लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, त्यानंतर ग्रंथालय वगैरे ही सर्व पदे जी काय विद्यापीठामध्ये असतात त्यामध्ये तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी दळलेली आहे आणि ती येणाऱ्या 2-3 महिन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.